नमस्ते, मी राहुल रामदास मुरकुटे, स्वराग ग्रुप ऑफ हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स याचा मी डायरेक्टर आहे. स्वराग ग्रुप ऑफ हॉटेल अँड रिसॉर्ट्स याच्यामध्ये आमच्याकडे हॉटेल भैरवी जे आम्ही 2002 साली चालू केलेलं आहे. एक पानेर रोडवरती प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबरीने मल्हार माची माउंटन रिसॉर्ट हे आम्ही 15 ऑगस्ट 2010 साली चालू केलेलं रिसॉर्ट आहे. भारतामधली सेकंड लार्जेस्ट झिपलाईन ही मल्हार माचीमध्ये आहे आणि ज्याची लेंथ ही 1.5 किलोमीटरची आहे. आणि आम्ही नुकतंच आता मल्हार माचीमध्ये नभानंत नावाने मल्हार माचीचं अपग्रेड व्हर्जन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याची खासियत अशी आहे की त्याच्या ज्या रूम्सची हाईट आहे ही जमिनीपासून साधारण 40 फीटवरती रूम्स आहेत आणि त्याच्यामध्ये इन्फिनिटी पूल या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. थर्ड वालं व्हेंचर जे आहे आमचं ते जलसृष्टी आयलंड रिसॉर्ट, जे महाराष्ट्रातलं फर्स्ट रिव्हर आयलंड रिसॉर्ट आहे, जे की आम्ही 1 जानेवारी 2014 रोजी चालू केलेलं आहे. मल्हार माचीची जी जागा आहे ती आम्ही सर्वप्रथम ॲग्रिकल्चरसाठी आम्ही जागा घेतलेली होती. ॲग्रिकल्चर करता करता बाबा असं डोक्यात आलं की ते छोटेसे फार्म हाऊस आपण केलं पाहिजे. फार्म हाऊसच्या संकल्पनेतून हे मल्हार माची रिसॉर्ट उभं राहिलेलं आहे. किंवा फार्म हाऊस करू, मग फार्म हाऊस केलं तर मग इथं आपण जर आलो राहण्यासाठी तर आपल्याला चहा घ्यायचा म्हणजे आपलं सगळं विकत आणायला लागणार. मग भैरवीचा अनुभव आमच्या पाठीशी होता. मग एक छोटंसं आपण रेस्टॉरंट करू आणि प्लस फार्म हाऊस, मग आपल्यालाही राहायला होईल आणि कोणी बाहेर चाललं त्यांच्यासाठी होईल. तिथून आमची मल्हार माचीची सुरुवात झालेली आहे. 3 वर्ष आमची मल्हार माची तयार करण्यामध्ये गेली. 2006 मध्ये प्लॅनिंग चालू केली. 2006च्या मिडलला आम्ही रिसॉर्टचं काम सुरू केलं आणि एक 15 ऑगस्ट 2010 आम्ही फर्स्ट बुकिंग आम्ही घेतलं होतं. त्यावेळेस मल्हार माचीमध्ये आमच्याकडे सुरुवातीला साधारणतः 17 ते 18 रूम होत्या. नंतर आम्ही त्या 20 रूम केल्या 1 वर्ष 2 वर्षामध्येच. त्याच्यानंतर मल्हार माचीमध्ये सुरुवातीला आमच्याकडे डान्स फ्लोअर किंवा बार ऍक्टिव्हिटी नव्हती. त्यानंतर आम्ही तिथे रेस्टॉरंट बार ऍक्टिव्हिटी त्यामध्ये इन्क्लूड केली. त्यानंतर कॉन्फरन्स हॉल आम्ही त्याच्यामध्ये वाढवला. अशी टोटल 30 रूमची आमची इन्व्हेंटरी झालेली आहे. मल्हार माचीमध्ये आम्ही पेट फार्मिंग केलेलं आहे. ऑलरेडी आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत, त्यामुळं गाई हा आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मल्हार माचीमध्ये गाई ऑलरेडी आहेत. आमच्याकडे साधारणतः आमचं घरचं साधारणतः 120 लिटरचं दूध आमचं स्वतःचं आहे. त्या दुधामध्ये आम्ही बाय प्रोडक्ट जे आहेत तिन्ही हॉटेलला लागणारे स्वीटसाठी आम्ही ते दूध वापरतो, चहा कॉफीसाठी ते दूध वापरतो. त्याचबरोबर आम्ही त्याचं घी आम्ही देखील त्याचं तयार करतो. मल्हार माचीमध्ये आमच्याकडं एक 2 एकरची देवराई आहे आणि तिथे शेकडो वर्ष जुनी झाडं आहेत. ती देवराई म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज फार कमी देवराई शिल्लक राहिलेल्या आहेत. अशा देवराई आम्ही सांभाळलेल्या आहेत. त्या देवराईमध्ये तुम्ही अगदी उन्हाळ्यात जरी बसला तरी तुम्हाला थंडी वाजते, एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. त्या देवराईमध्ये आम्ही तुला केव तयार केलेली आहे, ज्या ठिकाणी आपण जाऊन मेडिटेशन करू शकता. त्यानंतर मल्हार माचीचं सेकंड ॲडव्हान्टेज म्हणजे नेचर सफारी देतो. आमचा पहिल्यापासून मानस एक आहे की आपल्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो आपलं नेचर पाहून येतो. तर आम्ही आमच्या टीमला कायम ते सांगतो की आपल्याला नेचर सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आणि हे नेचर ही आपल्याला देवाने दिलेली नैसर्गिक संपत्ती आहे. ती आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेवली पाहिजे. पुढच्या पिढीला आपल्याला ती हँडओव्हर करायची, ती आपली मालकी नाहीये. त्यामुळे देवराई गार्डनला ऑक्सिजन पार्क या नावाने संबोधित करतो. त्या ठिकाणी तुम्ही गेले की तुम्हाला एक हलक्या हवेचा आनंद त्या ठिकाणी नक्की मिळेल. आम्ही रिसॉर्टमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल देत नाही. मिनरल वॉटरमध्ये सगळ्यात मेन चॅलेंज असतो त्या बॉटल डिस्ट्रॉय करण्याचा. पण आम्ही रिसॉर्टमध्ये आल्यानंतर आमच्याकडचंच आमच्या विहिरीचं पाणी आहे, ज्याच्यामध्ये 12 महिने विहिरीला पाणी असतं. त्याच्यामध्ये एक नॅचरल स्त्रोत पाण्याचा आहे. ते पाणी आम्ही लॅबमधून चेक करून घेतलेलं आहे आणि ते पाणी आम्ही पिण्यासाठी हायजीन पद्धतीने त्याला परत फिल्टर करून ते पाणी आम्ही आमच्या कस्टमरला देतो. किचन वेस्ट पासून आम्ही बायोगॅस तयार करतो. त्याचप्रमाणे जनावरांचं शेण आहे किंवा आमच्या काही साधा 3 ते 4 घोडे आहेत, पेट फार्मिंग आहे, याच्यातून जे शेण वगैरे जे काही निघतं यापासून आम्ही गोबर गॅस तयार केलेला आहे. पहिल्यांदा आमचा गोबर गॅस हा जुन्या पद्धतीचा होता, पण आताचा नवीन गोबर गॅस आम्ही हा बलून पद्धतीचा लावलेला आहे, ज्याच्यामधून किचनसाठी आम्ही त्याचा गॅस वापरतो व राहिलेलं जे काय त्याच्यातून जी स्लरी निघते ती आम्ही खतांसाठी वापरतो. सांगण्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आम्ही मल्हार माचीमध्ये कोणत्या प्रकारची रासायनिक खतं वापरत नाही. युरिया, सुफला ही खतं आम्ही वापरत नाही. आम्ही ज्यावेळेस विचार करत होतो की बाबा सोलार पीव्ही लावायचं, तर याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स जो पाहिजे, जसं सोलार मध्ये गरम पाणी करण्याचा एक कॉन्फिडन्स आहे आपल्याला,
की ते आपण पटकन लगेच लावून मोकळं होतो. आपण 2-3 कोटेशन घेतो, हा हे चांगलं आहे, लगेच आपण संपूर्ण मोकळा होतो. पण सोलार पीव्ही मध्ये एक 7 ते 8 वर्षापूर्वी हा कॉन्फिडन्स येत नव्हता की बाबा काय करायचं नक्की. म्हणजे आज जर का पाहिलं तर भारतामध्ये आज ईव्हीचं प्रमाण जे आहे व्हेकलचं खूप मोठं झालेलं आहे. आता आपण सगळे ईव्ही गाडी चालवायला लागलेलो, आपल्याला तो कॉन्फिडन्स आलेला आहे. तसं त्या याच्यामध्ये होतं, सोलार पीव्ही मध्ये होतं की घ्यावं की नाही घ्यावं. त्यावेळेस चायनाच्या कंपनी त्यामध्ये बऱ्याच होत्या, भारतीय कंपनी बऱ्याच होत्या. चायनाचं थोडंसं कॉस्टिंगला कमी होतं आणि भारतातल्या कंपनीचं हायर साईड होतं. आम्ही भारतीय बनावटीच्याच याला जायचा आमचा मानस होता की बाबा आपण जे काही घेऊ तर भारतीय बनावटीचंच घेऊ, कारण त्याला वॉरंटी वगैरे चांगल्या गोष्टी मिळतील. आम्ही इथले एक 3-4 वेंडरचे कोटेशन त्यावेळेस घेतले. पण त्या वेंडर बरोबर काम करताना एक कॉन्फिडन्स आम्हाला येत नव्हता. जसं की आज सोलार पीव्ही करायचं म्हणलं तर तुम्हाला MSEBीच्या देखील कागदपत्र किंवा MSEBी कडून लोड सँक्शन करून घेणं, तर सगळं ती खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामध्ये आम्हाला तो कॉन्फिडन्स येत नव्हता. प्राइसिंगच्या अँगलने आम्हाला तो कॉन्फिडन्स येत नव्हता. व आम्ही ज्यावेळी त्यांच्या अदर साईड पाहण्यासाठी गेलो तर त्यावेळेस तिथलं कामाची जी काही पद्धत असते ते पद्धत देखील आम्हाला त्या पद्धतीने आवडली नाही. जी ॲटमॉस्फिअरची आम्हाला जी कामं ज्यावेळेस आम्ही पाहिली, माऊली पेट्रोल पंप असेल इथं बांधे रोडला, युवराज सहकारी पतसंस्थेवर त्यांनी लावलेलं आहे, या 2-3 ठिकाणी ज्यावेळेस आम्ही ती कामं त्यांची पाहिली त्यावेळेस तो आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की ही कंपनी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरला काम दिलं, कुठल्याही प्रकारचं आम्हाला काहीही पाहायला लागलं नाही व ॲटमॉस्फिअरने आमच्या मल्हार मातीमध्ये 80 किलोवॅटची सिस्टम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लावली व आज आम्ही ती चांगल्या पद्धतीने ॲटमॉस्फिअरची ती सिस्टम आम्ही चांगली वापरतो आहे. याबरोबर आमचं आता असं झालेलं आहे की मल्हार माचीमध्ये आणखीन एक 100 किलोवॅटची सिस्टम आम्ही त्यामध्ये ॲड ऑन करतोय. MSEBीला आम्ही अप्लाय केलेला आहे आणि ती मेन डीपी आम्हाला त्यासाठी चेंज करावी लागते. ती मेन डीपी आम्ही चेंज करून घेतोय. जलशुट्टी रिसॉर्टमध्ये देखील आम्ही ॲटमॉस्फिअरची सिस्टमचं आमचं ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. ते देखील आम्ही साधारणतः एक 45 ते 50 किलोवॅटची सिस्टम त्या ठिकाणी लावतोय आता सुरुवातीला, कारण तिथे डीपीची कॅपॅसिटी आमची छोटी आहे. भविष्यात देखील तिथे देखील आम्ही वाढवणार आहे. स्वतः माझ्या घरी देखील मी ॲटमॉस्फिअरची सिस्टम लावलेली आहे. ती साधारणतः 12 ते 15 किलोवॅटची सिस्टम आहे. घरगुती वापरासाठी देखील ॲटमॉस्फिअर कंपनीची सिस्टम जी आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे व घरी काम करताना देखील कळलं देखील नाही की घरी काम चालू आहे म्हणून. एवढं सुंदर पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. कुठे आवाज नाही, कुठे तोडफोड नाही. चालू घरामध्ये आपण ज्यावेळेस राहतो त्यावेळेस त्या ठिकाणी काम करणं हे सगळं चॅलेंजिंग असतं. पण ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरला ते काम दिलं होतं त्यावेळेस आम्हाला तो बिलकुल देखील त्रास जाणवला नाही. अशा पद्धतीने ॲटमॉस्फिअरचं काम जे आहे ते अतिशय सुंदर आहे. आज मार्केटमध्ये बाबा जर का म्हणाल तर सर्व लोक चांगले काम करतात, ते सगळ्यांचे रेट रिझनेबल आहेत. पण मेन जे आहे कम्युनिकेशन जे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, एक समजून सांगण्याची पद्धत जी आहे ती ॲटमॉस्फिअरची व संपूर्ण एंटायर टीमची ही खूप चांगल्या पद्धतीने आहे. आपल्या डोक्यातले जे काय डाऊट्स आहेत ते सगळे चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात. त्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला या ठिकाणी येत नाही. अशा या 2-3 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझनेबल, मार्केटपेक्षा यांची प्राइसिंग जो आहे तो हा देखील खूप रिझनेबल आहे. तर नक्की आमचं इथून पुढे एक ॲटमॉस्फिअर ही जी कंपनी आहे, पण आमच्या कोर मेंबर वेंडर्स असतात त्याच्यामधले ॲटमॉस्फिअर हे वेंडर्स आहेत. मल्हार माचीमध्ये आमच्या कझिनचं एक रिसॉर्टचं काम चालू आहे. आम्ही ते देखील त्यांना सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही त्यांच्याकडून सिस्टम घ्या, आणि ऑलरेडी त्यांचं काम देखील चालू झालेलं आहे. स्वरा ग्रुपचं आता येणाऱ्या वर्षभरातलं विजन असं आहे, इथून पुढे पाषाण सूस रोडवरती एक नांदे म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी आम्ही रेस्टॉरंट, बार आणि बँकेट हॉल याचं प्लॅनिंग करतोय. आणि त्या ठिकाणी आमचं जे रेस्टॉरंट असणार आहे हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असणार आहे. आज पुणे शहरात म्हणलं तर भरपूर सारे रेस्टॉरंट आहे. आज स्वरा ग्रुप जो आहे हा कायम आणि इथून पुढे भविष्यात देखील हा निसर्गाला सांभाळून काम करणारा ग्रुप आहे. आमचं जे काय रेस्टॉरंट असणार आहे हे झाडांमध्ये असणार आहे, हे ओपन असणार आहे, त्याच्यामध्ये चांगली पाण्याची वॉटर बॉडी असणार आहे, ज्या ठिकाणी आम्ही पूर्ण नेचरला कनेक्ट करणारं रेस्टॉरंट या ठिकाणी बनवणार आहोत.